छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आणि पुण्यातील कोथरूडचे पोलीस या दोन्ही पोलिसांनी मिळून 3 मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली आणि हाणमार केली असा आरोप होतोय। आणि या पीडित मुलींची बाजू जी आहे किंवा या पीडित मुलींच्या सोबत ज्या वकील आहेत ॲडव्होकेट परिक्रमा खोत मी त्यांच्या सोबत आहे। इथून पुढची जी कायदेशीर जी लढाई असेल ती या पीडित मुलींची बाजू या वकिलांकडून मांडली जाणार आहे। काल तुम्ही पोलिसांना भेटला, पोलिसांकडे तुमची मागणी होती की ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून घ्यावा, मात्र पोलिसांनी ती मागणी नाकारलेली आहे। पुढची तुमची आता भूमिका काय असणार आहे? आमची पोलिसांकडे अगदी सरळ साधी मागणी होती की आमचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घ्या। त्याच्यासाठीचे जे काही लीगल आमचे जे हे होत्या आम्ही हे सगळं काही त्यांना अगदी बेरॅक दाखवून विविध सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या हायकोर्टांचे जजमेंट्स आणि हे दाखवून त्यांना विचारलेलं आहे। त्याच्यावरती त्यांनी खूपच मोघम शब्दात आम्हाला उत्तर दिलेलं आहे की प्रथम दर्शनी आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य दिसून येत नाही, अशा प्रकारचं एक पत्र, अशा प्रकारचं एक उत्तर त्यांनी आम्हाला जे पोलिसांकडून उत्तर आलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? मान्य तर नाहीयेच, मग तुमची पुढची भूमिका नेमकी न्यायालयात तुम्ही जाऊन दाद मागणार आहात किंवा काय असणार आहे? याच्या पुढची भूमिका आमची हीच आहे की आम्हाला हे उत्तर मान्य नाही। तुम्हाला प्रथम दर्शनी किंवा सकृत दर्शनी FIR दाखल करून घेण्यापूर्वी तपास करण्याचा, चौकशी करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला नाही। FIR घेणं तुमच्यावरती बंधनकारक असताना तुम्ही FIR का दाखल करून घेतली नाही या संदर्भात न्यायालयात आम्ही जाणारच आहोत। याच्या संदर्भात आमच्याकडे 2-3 महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत। आम्ही इथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टामधनं सुद्धा ही मदत घेऊ शकतो, इथेही दाद मागू शकतो। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय असे दोन्ही पर्याय आत्ता आमच्यासमोर उपलब्ध आहेत आणि या सगळ्या पर्यायांचा आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून अनेक हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे वकीलही आम्ही त्यांना संपर्क केला आहे, त्यांनी आम्हाला संपर्क केला आहे। या सगळ्या माध्यमातून एक लीगल स्ट्रॅटेजी आपण काय प्लॅन करू शकतो, दोन्ही लेवलला सायमल्टेनियसली काही गोष्टी घडू शकतात का, आणि इथे CP ऑफिसला सुद्धा आपण अजूनही कंटिन्युअसली यांना, कारण जे पत्र आमच्याकडे आता आलेलं आहे। तुम्ही कालपासून पुणे पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आहात, पुणे पोलीस आयुक्तांकडून तुम्हाला काय सांगितलं जातं? पुणे पोलीस आयुक्तांना मी पोहोचल्यानंतर 10:30-11 दरम्यान पहिला फोन जो केला होता त्यावरती त्यांचा फक्त रिप्लाय एवढा होता, देखते है मॅडम, करेंगे। आणि त्यानंतर परत दुपारी फोन केला 2 ते 3 वेळा, त्यांनी थोडा काम में हूँ म्हणून त्यांनी हे केलं आणि दुपारी सरांचा लिटरली रिप्लाय असा होता, मैडम इंक्वायरी करके FIR फाइल कर लेंगे, आप इतना प्रेशर क्यों क्रिएट कर रहे हैं। मतलब सर, इंक्वायरी करने का आपके पास प्रोविजन नहीं है, ये हमारे पास में प्रोविजन है, हमारा कायदा हमें ऐसा बता रहा है, आप कौन से प्रोविजन के अंदर इंक्वायरी कर रहे हैं, बस उतना प्रोविजन हमें बता दीजिए, हम निकल जाएंगे। पुणे पोलीस आयुक्तांचं या सगळ्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय वाटतो नेमका? तुम्हाला 3-4 वेळा तुम्ही संपर्क केला, करेंगे देखेंगे असं म्हणताय तुम्ही? हा खरं तर दृष्टिकोनच आम्ही समजून घेण्यासाठी त्यांना एक भेट व्हावी म्हणून आम्ही त्यांना हे करतोय। त्यांना गांभीर्य कळलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? असंही म्हणू शकतोय, कारण 3 मुली 2-3 दिवस झालेत कोथरूड सारख्या पोलीस स्टेशनच्या तिथे रात्री 3-3-3:30 वाजेपर्यंत एक FIR दाखल करण्यासाठी फिरतायत। बरं, जर तुम्ही म्हणताय त्या जे तिथले जे पोलीस अथॉरिटी त्यांना ते दाखल करून घेण्याची कायद्याच्या अंतर्गत ACP लेवलच्या व्यक्तीने किंवा तिथनं पुढच्या व्यक्तीने दाखल करून घ्यावा असा जर कायद्याची तरतूद आहे, तर त्या पोलीस स्टेशनला तशा लेवलचा व्यक्ती 1 तारखेला रात्री नव्हता, ठीक आहे, 2 तारखेला दिवसभरात पण का नव्हता? आम्हाला मेडिकल फक्त करून द्या, मेडिकल आम्हाला करायचं आहे, मेडिको लिगलच्या याच्यासाठी तुम्ही यादी द्या, ही केस मेडिको लिगल म्हणून हे करा, आम्ही ससूनला जाऊन मेडिकल करून घेतो, आम्हाला साधं तुम्ही मेडिकल करून घ्यायची काय गरज आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। कोथरूड पोलीस स्टेशनमधले व्यक्ती तर आम्हाला जे पोलीस त्यावेळी तिथे होते त्यांचं पहिलं स्टेटमेंट, जेव्हा आम्ही FIR दाखल करायला 2 तारखेला सकाळी पण जेव्हा गेलो त्याच्यानंतर त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं, आमच्या पोलीस स्टेशनमध्ये असं काही घडणं शक्य नाही आहे। म्हणजे पोलिसांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तुम्ही न्यायालयात जाणार आहात का? आणखी काय मागणी असणार आहे न्यायालयाकडे? पोलिसांच्या विरोधात आणि तिथे जे पोलीस नसलेले व्यक्ती होते ते सगळे सुद्धा व्यक्ती, मग म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पीडित महिलेचे जे सासरे आले होते त्यांच्या विरोधात देखील? आता ही माहिती आम्हाला नंतर हे सगळ्या चर्चेच्या दरम्यान लक्षात आलेली माहिती आहे। ती जेव्हा व्यक्ती आतमध्ये घुसली तेव्हा ते खरंच त्या महिलेचे सासरे होते, अजून कोण तिसरे व्यक्ती होते याच्या संदर्भात आम्हाला काहीच माहिती नव्हती। ड्युरिंग ह्या सगळ्या चर्चेमधनं हे ते असतील असं सगळं समोर येतं आहे। तिथल्या ज्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या ज्या प्रेमा पाटील मॅडम आहेत त्यांची कोणीतरी मैत्रीण, जे पोलीस पण नाही आहेत, त्या पण त्या चर्चेमध्ये साधारण 1.5-2 तास बसलेल्या होत्या। त्यांचा काय रोल होता, त्या तिथे का बसलेल्या होत्या, त्यांनी त्या मुलींचे फोन का तपासले, त्यांचे प्रायव्हेट मेसेजेस का वाचले, त्या फोनमधनं घरमालकांचे आणि ब्रोकरचे नंबर काढून तुम्ही कोणत्या पोरींना तुमच्या घरात ठेवून घेतलं? पोलिसांकडून असं सांगितलं जात होतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मिसिंगची तक्रार आहे आणि तो सगळा आपण तपास करतोय। या 3 मुलींच्या संपर्कात
जी मिसिंग असणारी छत्रपती संभाजीनगरची महिला आहे ती होती आणि त्या महिलेची माहिती या मुली देत नव्हत्या. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि स्थानिकच्या कोथरूड पोलीस स्टेशनला आणलं. सर, छत्रपती संभाजीनगरचे कामठे सर ह्यांच्यासोबत माझ्याकडे आत्ताही त्याची हिस्ट्री आहे, कॉलची हिस्ट्री आहे. 1 तारखेला 4:15 ते 20 दरम्यान साधारणपणे माझं सरांच्या सोबत बोलणं झालंय. जेव्हा आम्ही आमच्या मैत्रिणींना फोन लावत होतो त्यांचे फोन लागत नव्हते, ते फोन उचलत नव्हत्या. नंतर फोन लागणं बंद झाले. पोलिसांनी फोन ताब्यात घेतल्यानंतर आम्ही सरांना फोन केला. मी स्वतः सरांच्या सोबत बोलली आहे. सरांना म्हटलं, सर ज्या मिसिंग मुलीच्या शोध घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलाय, जबाब घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलेला आहे, ती मुलगी कुठल्याही प्रायव्हेट ठिकाणी किंवा कोणत्याही मैत्रिणीच्या किंवा मुलीच्या घरी नाहीये. केंद्र सरकारच्या जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटर मुंडव्याला ही मुलगी आहे. तुम्ही आत्ता जाऊन तिथे खात्री करू शकता. मुंडव्याचे जे केंद्र प्रशासक आहेत त्या मॅडमच्या सोबत मी बोलणं केलं, क्रॉस चेक केलं. त्या मॅडमला संपर्क करायला कामठे सरांना सांगितलं. कामठे सरांनी केंद्र प्रशासकांना फोन केला 4:15-4:30 दरम्यान, 4:30 दरम्यान साधारणपणे. ती मुलगी मॅडम अजूनही तुमच्याकडे आहे का, आम्हाला जबाब घ्यायचा आहे, तिला जाऊ देऊ नका. हे सगळं त्यांच्यासोबत बोलणं झालं. मग तुम्हाला ती मुलीची चौकशी करायची होती, मिसिंग मुलगी आहे, तुम्हाला ती ताब्यात घ्यायची होती. मग हे सगळं तुम्हाला मुलगी आता कळतीये ना ती कुठे आहे, तिथेच जा, तिचा जबाब घ्या. पोलिसांनी 4:30 पासून 8:30 पर्यंत का ठेवून 4:30 ते 8:30 का ठेवून घेतलेलं या प्रश्न असा आहे की पोलिसांना ताब्यात घेण्यापूर्वीच या मुलींनी सांगितलं होतं की ती मिसिंग असलेली मुलगी कुठे आहे, तरी देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुलींनी सांगितलं होतं, त्या 3 मुलींनी सांगितलेलं होतं. मी स्वतः त्यांच्यासोबत बोललेले होते. मी स्वतः त्या मुलीचा पत्ता त्यांना दिलेला होता. ज्या ठिकाणी ती मुलगी होती राहायला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, त्या गव्हर्नमेंट ऑफिसमधल्या केंद्र प्रशासक मॅडम पोलिसांसोबत बोलले होत्या. ती मुलगी इथे आहे हे त्या मॅडम सांगत होत्या. एका बाजूला एक सरकारची यंत्रणा असणारी पोलीस खातं एका मिसिंग महिलेचा तपास करतंय, तिचा शोध घेतंय, आणि जी मिसिंग महिला आहे ती केंद्र शासनाने ज्या महिलांसाठी मदत केंद्र उभारलेलं आहे तिथंच आहे. मग पोलिसांना शोधणं तरी देखील अवघड जात होतं. बरं, त्यांना सांगून तिथल्या लोकांशी बोलून त्यांना का हे समजणं अवघड जात होतं? तुम्हाला कळतंय त्या मुली तिथे आहेत आणि हे सगळे जे प्रश्न विचारले गेले, जातीवाचक जे काही शेरेबाजी केल्या गेली, त्यांच्या कपड्यांवरनं, तुम्हाला किती बॉयफ्रेंड आहे त्याच्यावरनं जी शेरेबाजी केली गेली, त्याचा तुमच्या चौकशीशी काय संबंध होता? तुम्ही त्या मुलींना, जर मी आज इथे इन्क्वायरी करतेय, माझा हा टेबल आहे, माझ्या रेग्युलर टेबलला, माझ्या रेग्युलर कामाच्या ठिकाणी त्यांची इन्क्वायरी का केल्या गेली नाही? त्यांना एका वेगळ्या 3ऱ्या ठिकाणी, एका आयसोलेटेड ठिकाणी जिथे फार रहदारी नाही अशा ठिकाणी तुम्ही इन्क्वायरीसाठी घेऊन जा. पोलिसांवर विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी करताय तुम्ही? आमचं हे म्हणणं आहे, 74 BNSSच्या खाली आम्ही त्यांना BNS 74च्या खाली त्यांचं म्हणणं आहे 354 जो आधीचा होता त्या संदर्भात, आणि अॅट्रॉसिटीचा 331R. आपल्याला पाहणाऱ्या लोकांना समजण्यासाठी नेमके कुठले गुन्हे तुम्ही पोलिसांवर दाखल व्हावेत अशी मागणी करता? आमचं एवढंच फक्त म्हणणं आहे, हे सोप्या भाषेत थोडंसं कायदेशीर असल्याने हे थोडं क्लिष्ट कदाचित होऊ शकेल. आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की त्यांना ज्या पद्धतीने सगळा हात लावला गेला किंवा ज्या सगळ्या पद्धतीने प्रकरण हाताळलं गेलं, जातीवाचक शब्दांचा वापर केला गेला, त्या सगळ्या अनुषंगाने अॅट्रॉसिटीचा 31R आणि 31S हे सगळे कलम याच्यातले बोलतात, आणि 74 जो आहे तो विनयभंगाच्या संदर्भाने बोलतो. तर हे सगळे गुन्हे त्यांच्यावरती नोंद व्हावी, आणि फक्त पोलिसांवरतीच नाही, तिथे पोलिसेतर लोक जे कोणी होते, पोलिसेतर कर्मचारी पण मी म्हणणार नाही कारण त्यांचा ते पण संबंध तो नाहीये, त्या सगळ्या लोकांवरती सुद्धा अॅट्रॉसिटीच्या अनुषंगाने ही सगळी कारवाई करण्यात यावी. आणि इव्हन त्यांचं जे म्हणणं होतं, बरं या मुलींचा सगळा शोध कसा लागला? फोन ट्रॅक केला गेला. तुम्हाला फोन ट्रॅक करण्याची अथॉरिटी दिली आहे कोणी? तुम्ही असं कुणाचाही फोन ट्रॅक करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या परमिशन्स घ्यायला लागतात, कोर्टाच्या परवानग्या घ्याव्या लागतात, किमान तुमच्या हायर अथॉरिटीच्या CP साहेबांच्या परवानग्या घ्यायला लागतात. मला छत्रपती संभाजीनगरचे जे पोलीस अधिकारी होते कामठे सर, त्यांचं म्हणणं आहे छत्रपती संभाजीनगरच्या कमिशनर साहेबांनी एक विशेष पथक गठीत या सगळ्या प्रकरणात केलेलं होतं. हे पथक नेमकं कशासाठी होतं? एका मिसिंग मुलीची चौकशी करण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी 5 लोकांचं विशेष पथक गठीत केलं जातंय. मग ह्याच्या काय तुमचं कम्युनिकेशन घेतलं गेलं, काय कुठल्या बेसिसवरती सगळं केलं गेलं, या सगळ्याच गोष्टींची आम्हाला या सगळ्या प्रकरणात माहिती हवी आहे. तुम्ही आणि पीडित ज्या 3 मुली आहेत त्या आरोप करतायत की पोलिसांनी मारहाण केली, मात्र पोलीस कालपासून हे सगळे आरोप तथ्यहीन आहेत आणि खोटे आहेत अशा प्रकारचं सांगतायत. ससूनचा देखील एक मुलींच्या तपासणीचा अहवाल समोर आल्याचं समजतंय आणि त्यामध्ये मुलींना कोणतीही फ्रेश इंजुरी नाही आहे असं देखील समोर येत आहे.
सर आम्ही हेच सांगतोय, त्या मुलींना जे मारहाण केल्या गेली, फ्रेश इंजुरी, त्यांना 1 तारखेला दुपारी मारहाण केल्या गेली. साधारण 1-1:30 वाजता दुपारी त्यांना 1:30-1:45ला ताब्यात घेतलं गेलं. त्यांचं मेडिकल त्यानंतर जवळजवळ 24 तासानंतर आम्ही मागे लागून आम्ही आमच्या प्रायव्हेट कपॅसिटीत करून घेतलं. आम्हाला पोलिसांनी मेडिकल करण्यासाठी सुद्धा सहकार्य केलेलं नाही. अशा परिस्थितीत ते केल्या गेलेलं जे काही मेडिकलचे सगळे जे काही रिपोर्ट्स आहेत, MLC केस नसल्यामुळे कुठल्या पद्धतीत हे सगळं झालेलं असेल याचा कदाचित तुम्हाला अंदाज असणार आहे. त्या मुलींना तिथे जे काही समजेल, तिथल्या लोकांनी जे काही सहकार्य केलं त्या प्रायमरी बेसिसवरती MLC केस रजिस्टर न करता फक्त एक प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन किंवा प्रायमरी आपण चेकअपला जातो त्या पद्धतीनं हे सगळं मेडिकल झालेलं आहे. एका मेडिको लिगल केसचं इन्व्हेस्टिगेशन वेगळ्या पद्धतीने होतं. एक फक्त तुम्ही स्वतः दवाखान्यात जाणं आणि त्या केसचं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केस पेपर काढणं, या 2 खूप भिन्न गोष्टी आहेत. आम्ही वारंवार पोलिसांना हे म्हणत होतो की तुम्ही 4 ओळी लिहून द्या की या केसमध्ये मेडिकल करून घ्या, ते पण त्यांची करून देण्याची तयारी नव्हती. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना फ्रेश इंजुरी 24 तासापूर्वी झालेली इंजुरी जर तिची असेल तर तुम्ही तिला आत्ता हिरवण, तुझी जखम आत्ता लागल्यासारखी, रक्त आल्यासारखी, ते रिपोर्ट तुमच्या एक वकील म्हणून, पीडितांचे वकील म्हणून तुमच्याकडे देखील ते रिपोर्ट आहेत, तुम्ही ते वाचले असतील. काय आहे त्या रिपोर्टमध्ये नेमकं? त्या रिपोर्ट्समध्ये सर अनेक सगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा बेस आम्ही लिगल आमच्या पुढच्या ॲक्शनसाठी घेणार आहोत. अनेक पॉझिटिव्ह फाइंडिंगसुद्धा त्या रिपोर्टमधनं आम्हाला आलेल्या आहेत. अनेक ट्रॉमाजच्या संदर्भातले फाइंडिंग्स आम्हाला त्या रिपोर्ट्समधनं आलेल्या आहेत, ज्याचा आम्हाला आमच्या पुढच्या लिगल केसच्या अनुषंगाने खरंच मदत होणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जोपर्यंत आपण ॲक्च्युअल ऑफिशियल फायलिंग काही करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने त्या रिपोर्टच्या संदर्भात बाकी डिटेल्स आत्ता या ठिकाणी शेअर करू शकत नाही. ऑफिशियली हे सगळं फाईल झालं, कोर्टात गेल्यानंतर ह्या सगळ्या संदर्भात आपल्याला शेअर केल्या जाईलच. हवं तर त्या मुलींचे नावं वगैरे त्यातनं काढून टाकून रिपोर्टही आपल्यासोबत शेअर करता येऊ शकेल की याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू. फक्त विनंती आहे, जोपर्यंत कोर्टात फायलिंग होत नाही तोपर्यंत आम्ही हे करू शकणार नाहीये. आणि परत आमचं हेच सगळं हे होतं की तुम्ही फक्त FIR फाईल करून घेण्याला तुम्हाला म्हणजे जोपर्यंत पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार, 100% सुरू राहणार. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, आम्ही त्यांच्याकडे रक्षक या नात्याने हा सगळा विचार केलेला होता. पण त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची रक्षा होत नाहीये. रात्री 3:30-4 पर्यंत मला असं वाटतं की यंत्रणेकडून पोलिसांना वाचवण्याचा या प्रकरणात सगळा हे केला जातो प्रयत्न. कोण कुणाला वाचवतं याच्या मागे अजून कुणाचे काही हात आहेत का, कुणाचे काही हितसंबंध आहेत का, ह्याच्या मागे नेमके कुणाचे काही काय संबंध आहेत, हा एक खूप मोठा खरं तर न उलगडणारा विषय आहे. आमदार जर तिथे येऊन काल बसतायत रात्री 2-2:30 वाजेच्या, कुठले आमदार आले होते तिथे? रोहितदादा पवार तिथे येऊन थांबलेले, सीपी ऑफिसला ते होते. सुजात आंबेडकर तिथे येऊन बसलेले होते, अंजलीताई आंबेडकर तिथे येऊन बसलेल्या होत्या. एवढी लोक तिथे असताना FIR दाखल करून घ्या, त्यांची लिगल टीम वेगवेगळ्या तिथे आलेल्या होत्या. असं असताना फक्त पोलिसांना नेमकं पाठीशी कोण घालतंय हा प्रश्न. CP साहेब काल एवढं सगळं प्रकरण झालेलं असतानाही तिथे एक येऊन साधी कर्टसी व्हिजिट करण्याचे सुद्धा त्यांनी कष्ट घेतलेले नाही आहेत. नेमकं काय प्रकरण आहे हे समजून आमच्याशी बोलण्याचेही कष्ट त्यांनी घेतलेले नाही आहेत. त्यांचे वेगवेगळे अधिकारी ACP DCP ह्यांना सगळं पाठवून काल परत आम्हाला देशमाने सरांच्या नावाचं हे पत्र दिलं गेलेलं आहे. देशमाने सरांना आम्ही 1 तारखेपासून बोलतोय, ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये APIला अथॉरिटी नाही आहे. APIच्या सहीशिक्क्याने तुम्ही पत्र देऊ कसं शकताय? ॲट्रॉसिटीचा कायद्याचं इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटी ACP आहे, मग API पत्र कसं देऊ शकतोय? ह्यांना पत्र देण्याचा हा अधिकार नाहीये, हे पत्र आम्हाला मान्य नाहीये, हेच आम्ही त्यांना वारंवार सांगतो आहे. तरी पण त्यांना ही एवढी साधी भूमिका जर समजून घ्यायची नाही तर मग याच्या मागे त्यांचे काहीतरी अजून काही वेगळे हितसंबंध असू शकतील, ही शंका घ्यायला आम्हाला जागा आहेच. नक्कीच आपण पाहतोय की या ज्या वकील आहेत त्या 3 पीडित तरुणी आहेत, त्यांची कायदेशीर बाजू या वकील मांडणार आहेत. पण महत्त्वाचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की पुणे पोलीस आयुक्त या सगळ्या प्रकाराला गांभीर्याने पाहत नाहीत आणि पोलिसांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय, अशा प्रकारे देखील त्यांचा आरोप असल्याचा आपण पाहतोय. पाहावं लागेल की पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असणार आहे आणि यांच्या लढ्याला पुढे जाऊन यश येतंय का ते देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.